आणि आज आपली हक्की जी आहे निवांत बसलेली आज. हे बघा, काही टेन्शन नाही, काही नाही. तिचं नाव घेतलंय हक्की म्हणून लगेच शेपटी हलवती. कंपनीच्या टेरेसवर आलो होतो. पुरी सिन्नरची MIDC दिसते इथून. हे बघा, हे बघा गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आजची सुरुवात आपली होणार आहे सिन्नरमध्ये. म्हणजे आपल्याला जायचं आहे आता सिन्नरला. सिन्नरला जायचं कारण असं आहे की नेमकं आपल्याला ओके फन म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचा जो मंथली मेंटेनन्स असतो तो आहे या मंथमध्ये. म्हणजे आजच जायचं आहे. आता तिथंच मेंटेनन्सला चाललो आहे आपण. आणि त्यानंतर अजून बाकीच्या काही कंपन्या पण आहे गाईज. तिथं आपल्याला सर्व्हिसिंग आहे. काही ठिकाणी काही जणांचे आपण फायर एक्सटिंग्विशर आणले होते नाही का 2-3 दिवसापूर्वी, तर ते पण आपल्याला द्यायचे. तर चला गाईस, आपण निघू आणि पुढं नक्कीच भेटू, कारण अजून खूप काही बघायचं आहे तुम्हाला नाही का. हे वातावरण बघून जा सकाळचं, कारण काल एवढा पाऊस झालाय ना प्रमाणाच्या बाहेर. कालच्या पावसाने झाड पडलेले रस्त्यात. ते बघ, एवढं झाड दिसलं का, लिंबाचं झाड आहे आणि जुनं झाड आहे वाटतं, गेलं पडून, काही खरं नाही. ते रस्त्यांच्या कामांनी ना एवढं डोक्याला ताण देऊन ठेवलंय ना प्रमाणाच्या बाहेर. ज्या रस्त्याने मी आहे ना पहिले 50-60च्या स्पीडने चालवतो, त्या रस्त्याने मला हे बघा स्पीड बघा, हे बघा हे रस्ते कसले भंगार झाले. कधी पोहोचायचो मी आता सिन्नरला. तर आपण कंपनीमध्ये आलेलो आहे आणि आपला जो मेंटेनन्स तो चालू केला आहे नाही का ऑलरेडी. हे बघा, ही कंपनी आहे ओके फन म्हणून, लय मोठी कंपनी आहे सिन्नरमध्ये. आणि हा आपला फायर एक्सटिंग्विशर आता चेक करायचा आहे. बाकीचे झाले थोडे काही राहिले आता नाही का, या फ्लोअरचेच राहिले. म्हणजे असं समजा थोडंसं काम राहिले, अर्धा 1 तास तेवढं करायचं लाईट निघायचं. कंपनीच्या टेरेसवर आलो होतो. पुरी सिन्नरची MIDC दिसते इथून. हे बघा, हे बघा दिसली ना. आणि हे माळेगाव आहे, माळेगाव. बापरे. चला गाईस, आता आपलं काम झालंय. 2 फायर एक्सटिंग्विशर MT भेटले, ते घ्यायचे आणि निघायचं गाईस. तर आपला मेंटेनन्स झाला आहे आणि आपण निघालोय आता दुसरीकडे जाण्यासाठी नाही का. म्हणजे आपल्याला जायचं आहे आता मॅक्स सर्फेस्टिकमध्ये. तिथं जाऊन आपल्याला त्यांची 2 फायर एक्सटिंग्विशर आहे ते द्यायचे. चलो अभी निघालते. तर आता सिन्नरचं काम झालेलं आहे आपलं सगळं आणि आपण निघालेलो आहे आता परत आपल्या ऑफिसच्या प्रवासाला. इथून काही 3-4 फायर एक्सटिंग्विशर घेतले आपण रिफिलिंगसाठी. आता ते पण रिफिल करू, लगेच देऊन टाकू. झालं तर देऊन टाकायचे. एवढं लांब सिन्नरला एक वाईट पण जातो मी नाही का त्याच्यामुळे. चला निकालते अभी आपने गोडाऊन के प्रवास को. रे बाबा, फायनली आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनला येऊन 3 फायर एक्सटिंग्विशर होते बघा, हे 2 आणि हा 1. हे रिफिलिंग करत होतो. हा एक डॅमेज झालेला आहे व इथून आहे ना, इथून आहे ना पूर्ण हे निघत होतं प्रेशर. म्हणजे डॅमेज झालेलं आहे तो कुठंतरी नाही का, तर त्याला स्क्रॅपच करावं लागेल. आणि आता हे मटेरियल आहे हे देऊन यायचं एका ठिकाणी, मग जाऊ घरी. सो गाईज, तर जस्ट नाव आत्ताशी आलेलो आहे आपण घरी. आणि घरी येऊन मस्त फ्रेश झालो. एवढं भारी वाटतंय ना आता. आणि आज आपली हक्की जी आहे निवांत बसलेली आज. हे बघा, काही टेन्शन नाही, काही नाही. तिचं नाव घेतलंय हक्की म्हणून लगेच शेपटी हलवती. हक्की तांबाटे खाती का? अय तांबाटे खाती? अय तिच्या प्लेटमध्ये गाईस तांबाटे राहतात. तर चला गाईस, आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. चलो बाय बाय, जय महाराज.